नमस्कार रसिको. सृजनरंग प्रस्तुत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2022 या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणजे 2013पासून आपल्याकडे राज्य शासन आणि मराठी भाषा विभाग यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. या पंधरवडा साजरा करण्यामागे मूळ उद्दिष्ट हेच आहे की मराठी भाषा जी आहे तिचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा, या भाषेचं संवर्धन व्हावं आणि यासाठी विविध शाळा, आस्थापनं यांच्यामधून परिसंवाद, चर्चा, साहित्य, संस्कृती याविषयीचे कार्यक्रम सादर केले जातात. सृजनरंगतर्फे सुद्धा आज आपण असाच एक छोटासा प्रयत्न करणार आहोत या भाषेचा जागर व्हावा यासाठी. त्याआधी मला एक ज्ञानेश्वर महाराजांची 12व्या अध्यायातली ओवी आठवते आहे. इये मराठी चिये नगरी, ब्रह्मविद्या सुकाळू करी, देणे घेणे सुखाची वरी, होऊ देई याचना. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेला नगरीची उपमा देतात की या नगरीमध्ये, या भाषेमध्ये जो डुंबला तो तरला. याच्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मविद्या जर तुम्हाला मिळवायची असेल किंवा तुम्हाला देवाणघेवाणीचे व्यवहार करायचे असतील तर तुम्ही या भाषेमधून केलेत तर निश्चितच सगळ्यांना समृद्धी आणि सुख प्राप्त होईल आणि ह्या भाषेचा सुद्धा अधिकाधिक विस्तार आपसूक होणार आहे, असाच अर्थ त्यांनाही अभिप्रेत असावा. तर यानंतर सुरुवात करूयात आपल्या मुख्य कार्यक्रमाला. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अभिवाचन आपण करणार आहोत, कवितांचं सादरीकरण आपल्याकडे केलं जाणार आहे. त्याचबरोबर भाषेविषयीचं चिंतनसुद्धा आपण सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2022 सृजनरंग प्रस्तुत या कार्यक्रमाला. आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत प्रभा जोशी. आकाशवाणी पुणे येथे कार्यक्रम अधिकारी म्हणून ते कार्य करतात. गेली 30 वर्ष आकाशवाणीसाठी त्यांनी विविध असे कार्यक्रम केलेले आहेत. यामध्ये विशेषतः संगीत या विषयावरती अनेक मैफिली आणि अनेक दिग्गजांच्या मुलाखती त्यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रभा मॅम ज्या आहेत त्यांनी मराठीमधून पदविका प्राप्त केलेली आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधून सुद्धा पत्रकारितेची पदविका त्यांनी घेतलेली आहे. दिशा आणि झी दिशा आणि लोकसत्ता यामधून सुद्धा विपुल असं लिखाण विविध विषयांवरचं त्यांचं याआधी आलेलं आहे. आणि गेली अनेक वर्ष संगीत हा त्यांचा आवडीचा विषय राहिलेला आहे आणि त्या स्वतः त्यांनी ते गायन शिकलेले आहेत आणि त्या उत्तम स्वतःसुद्धा गातात. मराठी भाषा संवर्धनासाठी आकाशवाणीचं योगदान या विषयावरचं चिंतन आज प्रभा मॅडम आपल्यासमोर सादर करणार आहेत. नमस्कार प्रभा मॅडम. नमस्कार. माध्यमातलं मराठी असं म्हटलं तर अनेक माध्यमं आपल्या डोळ्यासमोर येतात, ज्याच्यामध्ये वृत्तपत्र आहेत, मासिकं आहेत, रेडिओ आहे, टी व्ही आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत आजकाल निघालेली आणि पॉडकास्ट आहेत. अशा सगळ्या माध्यमातनं मराठी भाषा आपल्या कानावर येते आणि त्या भाषेकडे आपण आजच्या घटकेला कसं बघतो, किती सजग आपण त्या भाषेबद्दल आहोत, असे बरेच मुद्दे या निमित्ताने बोलता येतात. मराठी भाषा आणि तिची आजची परिस्थिती यावर बोलण्या एवढी मी कोणी मोठी नाही. आकाशवाणीसारख्या माध्यमात गेली 30 वर्ष मी काम केलं आणि या माध्यमाच्या नजरेतनं अनेकदा मराठी भाषेसंबंधी काही प्रश्न मनात आले आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही केला. त्यातलेच काही अनुभव मी सांगू इच्छिते. आकाशवाणीच्या संदर्भात बोलायचं असेल तर आकाशवाणीच्या बहुतेक केंद्रांवरती जे उद्घोषक जी भाषा बोलतात ती प्रमाण भाषा आहे असं समजलं जातं आणि तशी असावी, उद्घोषकांची भाषा प्रमाण असावी अशी एक अपेक्षाही आहे. आकाशवाणीमध्ये भाषण द्यायला येणाऱ्या व्यक्ती, आकाशवाणीमध्ये मुलाखती द्यायला येणाऱ्या व्यक्ती यांची भाषा प्रमाण असावी की नाही हा वेगळा मुद्दा आहे. कारण त्यांच्या भाषेपेक्षा त्यांचे अनुभव, त्यांचं त्या त्या क्षेत्रातले कर्तृत्व याविषयी बोलण्यासाठी आकाशवाणीने त्यांना बोलावलेलं असतं. त्याच्यामुळे मुलाखत घेणाऱ्याची आणि उद्घोषकाची भाषा प्रमाण असावी इथपर्यंत एक नियम सध्या आम्ही पाळतो आकाशवाणीमध्ये. आकाशवाणीमध्ये अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर भाषेसंबंधीचे जे काही अनुभव आले त्याच्यामध्ये अर्थातच अनेक
थोरा मोठ्यांचे अनुभव त्याच्यामध्ये आहेत आणि भाषा वापरासंबंधी आपल्या ज्या जाणीवा असतात त्या या माध्यमातनं अनेकदा विकसित झाल्या. मला विशेषतः हेही सांगावंसं वाटतं की जशा आम्ही तिथे काम करणाऱ्या लोकांच्या विकसित झाल्या तशा आकाशवाणीनी मराठी भाषेसंबंधी रेडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांच्याही भाषिक जाणीवा विकसित केल्या असं मला वारंवार वाटतं. कारण अनेक प्रथितयश लेखक साहित्यिक हे आकाशवाणीचे मुख्य व्याख्याते अनेक वर्ष होते आणि त्यांची भाषणं वारंवार ऐकूनही श्रोत्यांवरती जे भाषिक संस्कार झाले, मराठी गीतं ऐकून, मराठी नाट्यगीतं ऐकून, मराठी भक्तिगीतं ऐकून जे काही भाषिक संस्कार आकाशवाणीने श्रोत्यांना केले त्यांच्यावरती, त्याचं मोल खूप मोठं आहे. कारण हा एक खूप मोठा विस्तृत पट आहे. आकाशवाणीमध्ये तुम्ही संत ज्ञानेश्वरांचे अभंग ऐकता, ग दी माडगूळकरांची गाणी ऐकता, हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली कवी ग्रेस किंवा नाधव महानोर आरती प्रभू यांच्याही रचना आपण ऐकतो. तेव्हा भाषिक जाणीवेचा एक मोठा संगीतपट संगीत विभागाकडनंही तुम्हाला कळतो आणि अर्थातच वेगवेगळ्या विषयांवरती जी भाषणं होतात, मुलाखती होतात, तिथनंही हा भाषिक पट उलगडतो आणि गेली अनेक वर्ष हे सातत्याने काम सुरू आहे. काम करण्यातले अनुभव एक 2-3 मला अवश्य सांगावेसे वाटतात की आकाशवाणीमध्ये आत्ताच जो मी उल्लेख केला, थोर किंवा अनेक ज्येष्ठ लोक आकाशवाणीमध्ये ध्वनिमुद्रणासाठी येतात, तर त्यांचा अपरिहार्य असा एक सहवास तुम्हाला मिळतो आणि त्यांच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. एक पटकन आठवणारं एक उदाहरण देते की भाषिक छटा ज्या असतात की मला एक शब्द म्हणायचा आहे पण त्याचे 4-5 छटा आहेत, नेमकी छटा कुठली असावी अशी काही बोलण्यासंबंधी आणि सांगण्यासंबंधी आपल्याला विवेकाने वापरायची गोष्ट आहे भाषा ही. तर त्याचं एक उत्तम उदाहरण एक मला नेहमी वारंवार आठवतं ते शांताबाई शेळकेंचं. एकदा असं झालं होतं की आकाशवाणी केंद्रामध्ये आम्ही दुर्गा भागवतांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम, दुर्गा भागवत गेल्या होत्या आणि त्यांच्यावरती श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि मी ध्वनिमुद्रण करत होते कार्यक्रम तयार करण्यासाठी. शांता शेळकेंना फोन केला होता आणि अर्थातच त्या फोनवरती बोलायला आल्या आणि त्यांचं पहिलंच वाक्य असं होतं, दुर्गा भागवतांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की ही बातमी येणाऱ्याची थोडीफार कल्पना होती पण आज माझं मन अगदी विषण्ण झालं आहे. आणि मला ते शांताबाईंचं ते वाक्य म्हणजे फार लक्षात अशासाठी राहिलं की दुःख झालं आहे आणि विषण्ण झालं आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. दुःख एक मोठा त्याचा अर्थ आहे दुःख या शब्दाचा आणि विषण्ण ही त्याची एक छोटीशी छटा आहे. आणि दुर्गा भागवत अनेक वर्ष आजारी होत्या, त्यांचं वयही झालं होतं, त्यामुळे ही बातमी अपरिहार्यपणे ऐकू येणार आहे याची खात्री कदाचित शांताबाईंच्या मनात होती आणि त्याच्यामुळे दुःख न होता त्यांनी त्या सोडून गेल्याची एक विषण्णता आली आहे. हा शब्द जो वापरला तो माझ्या लक्षात आला आणि मला असं वाटलं की खरंच आहे की भाषा सर्व अर्थाने मराठी भाषा इतकी परिपूर्ण आहे आणि त्यातले सगळे शब्द आपण वापरतोच का नाही वापरत, तर ही घेण्यासारखी उदाहरणं आहेत. शांताबाईंच्याच एका मुलाखतीमध्ये शांताबाईंनी एकदा असं सांगितलं होतं की मी लिहिताना मला असं वाटलं की माझे काही शब्द वारंवार मी परत तेच शब्द वापरते आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या मराठीच्या ज्ञानाबद्दल आता मला असं वाटतं की मी इतकेच शब्द वापरू शकते आणि मला एक प्रकारची अपूर्णता आहे. आणि त्यांनी हे आपलं दुःख आणि आपली ही शंका दोन्ही गोष्टी संपादक मराठाचे प्र.के. अत्रे, जिथे शांताबाई स्वतःच काम करत होत्या, त्यांना बोलून दाखवली. तर त्याच्यावरती त्यांना अत्रे म्हणाले की शांताबाई, मराठी भाषा ही इतकी अपूर्व आणि इतकी मोठी आहे आणि तिचं संचितच इतकं मोठं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की भाषा मला शब्द कमी पडतायत तर घरी जा आणि ज्ञानेश्वरी उघडून बघा, घरी जा आणि दासबोध वाजून बघा, तुम्हाला एकाच वेळेला शेकडो नव्या शब्दांची व्युत्पत्ती तिथे दिसेल आणि अनेक शब्द तुम्हाला तिथे भेटत राहतील. तर आपल्याला परंपरेनेच आपल्याकडे जे आलेलं आहे ते इतकं मोठं आहे. ज्या भाषेची परंपराच इतकी मोठी आहे तर त्या भाषेला शब्दांची वानवा का भासावी. आणि मग त्या तेव्हा म्हणाल्या की त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरं तर आपल्याच आजूबाजूला लोकसंस्कृतीमध्ये मराठी भाषेच्या इतिहासामध्ये इतके शब्द असताना भाषेचं दारिद्र्य आपल्याकडे येऊ नये. आणि मला असं वाटतं की हा विचार माझ्याही मनात कायमचा रुजला शांताबाईंनी सांगितलेला आणि पुढे खूप वर्ष मलाही उत्सुकतेने आमच्या घरी होतच दासबोध, ज्ञानेश्वरी.
आणि आता मला सुद्धा तो एक छंद आहे की थोड्या थोड्या दिवसांनी मी ते काढून अधनमधनं वाचत असते आणि मला नव्याने जेव्हा शब्द भेटतात तर मला स्वतःला त्याचा आनंद होतो आणि शांताबाईंनी दिलेली शिकवणीही माझ्या लक्षात राहते. हा आकाशवाणीतनंच मिळालेला एक अनुभव आहे आणि हा मी म्हणूनच मुद्दा म्हणून सांगितला. दुसरा एक मुद्दा मला नेहमी वाटतो की आकाशवाणीचे अनेक विभाग आहेत. संगीत विभाग आहे, मराठी भाषण विभाग आहे, नाट्य विभाग आहे, लहान मुलांच्या कार्यक्रमांचा विभाग आहे. अशा सगळ्या विभागांमध्ये त्या त्या भाषेमधली तज्ज्ञ मंडळी येतात आणि तो जो त्यांचा श्रोतृवर्ग आहे, महिलांचा श्रोतृवर्ग आहे, नाट्य श्रोतृवर्ग आहे, त्यांच्यासाठी जी भाषा आहे ती भाषा त्या कार्यक्रमांमध्ये ऐकू येते. लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमात लहान मुलांना आवडेल, त्यांना पटकन समजेल, त्यांना पटकन आपलीशी वाटेल अशी भाषा तिथे ऐकायला मिळते. ग्रामीण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची जी भाषा आहे किंवा नागर शब्दांपेक्षा थोडीशी वेगळी ग्रामीण शब्द असणारी जी भाषा आहे ती भाषा आवर्जून त्या कार्यक्रमात वापरली जाते. तिथे एक मला ठळक उदाहरण दिसतं ते व्यंकटेश माडगुळकरांचं. व्यंकटेश माडगुळकर अनेक वर्ष आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये ग्रामीण विभागामध्ये काम करत होते आणि ग्रामीण विभागात काम करत असताना त्यांची जी भाषा होती ती अनेक आमच्याकडे त्यांची भाषणं संग्रहित आहेत आणि ती मला असं वाटतं की मराठी भाषा त्यांची म्हणून जी होती ती तर त्यांच्याकडे होतीच, पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमासाठी जे शब्द ग्रामीण भाषेतले लागतात ते अगदी सहजपणे त्यांच्या बोलण्यातनं येत असत आणि हीच भाषिक समृद्धी आहे. आणि ह्यालाच आपण म्हणूया की हे मराठी भाषेचं सौंदर्य आणि सौष्ठव आहे की जे तिच्या बोलीपणामध्ये दडलेलं आहे, जे तिच्या अभिरुचीमध्ये दडलेलं आहे, जे मराठी भाषेच्या इतिहासामध्ये दडलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं सांस्कृतिक एक जे भान आहे ते मराठी भाषेलाच समृद्ध करतं आहे. आणि इतक्या समृद्ध भाषेबद्दल आपण सदैव जागरूक असणं आणि त्या भाषेचा चांगला वापर करणं, त्या भाषेची जी काही एक खूप मोठी मोल आहे ते आपल्या हातातनं त्याचं एक सतत भान असलं पाहिजे आपल्याला की ती भाषा शुद्ध प्रमाणे शब्द मी वापरत नाही, परंतु त्या भाषेच्या सौंदर्यामध्ये कुठलीही बाधा येणार नाही अशा पद्धतीचं एक विचार आपण नेहमी केला पाहिजे. आणि माय मराठी आपलीच आहे, आपल्या चुकाही ती आपल्या पदरात घालील, याच्यात काही शंका नाही. आपण चुका करू नये असं मी म्हणत नाही. आजकाल एक नवीन शब्द नेहमी ऐकू येतो की भापो म्हणजे भावना पोचल्या ना, भावना पोचल्या तरी भावनांचं माध्यम भाषा आहे हे विसरून चालत नाही. आणि म्हणूनच भाषेचा उपयोग हा नेहमी चांगल्या पद्धतीने आणि जे आपल्याकडे संचित आलं आहे त्याचा वापर करून आपल्याला जसं त्याचा उत्तम उपयोग करून बोलता येईल, भाषा ही अशा पद्धतीने वापरली गेली पाहिजे. खूप छान प्रभा मॅडम, या सुंदर आठवणी आज तुम्ही आम्हा सर्वांसोबत वाटून घेतल्या. खरं तर या सर्वांचे पाय आकाशवाणीला लागलेले आहेत, दिग्गजांचे. किती जणांची आपण नावं घ्यावी? व्यंकटेश माडगुळकर, शांता शेळके, दुर्गाबाई, त्याच्यानंतर पु ल असतील, सई परांजपेंनी खूप छान याच्यामध्ये काम केलेलं होतं. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये मराठी भाषा जी आहे तिचं जतन केलं आणि ती अधिकाधिक कशी पसरेल, लोकांपर्यंत तिचं जे सौंदर्य आहे ते पोहोचेल यासाठी काम केलेलं आहे. आणि हे सगळं जे संचित आहे, जे तुम्हाला लाभलं, ते आज तुम्ही आम्हा सर्वांसोबत वाटून घेतलेलं आहे. यासाठी आपले मनपूर्वक आभार. यानंतर ज्या आपल्या वक्त्या असणार आहेत नेहा खरे, आकाशवाणी मुंबई इथे कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. हे काम करत असताना जवळपास विविध कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. FM रेनबो, अस्मिता वाहिनी यांच्यासाठी सुद्धा अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे परिसर हा जो कार्यक्रम आहे तो जवळपास 5 वर्ष त्यांनी केलेला आहे. आणि हा कार्यक्रम करत असताना पर्यावरण, विज्ञान
त्याचप्रमाणे परिसंस्था याविषयीची जागरूकता आणि त्याच्या जतन आणि संवर्धनासंदर्भाने विशेषतः त्यांनी जे वेगवेगळे तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवून त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि खूप असा उपयुक्त हा कार्यक्रम होता. लोकांच्या विशेष पसंतीचा असा हा कार्यक्रम. त्याचबरोबर 2014 साली नेहा मॅमना स्वराभिनय हा पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद बोरिवली शाखा यांच्यातर्फे हा जो गौरव आहे तो करण्यात आला होता. अशा या नेहा मॅम आज आपल्याकडे शब्दांचं सामर्थ्य उलगडून दाखवणार आहेत. नेहा मॅम, तुमचं सृजन रंगच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. सध्या आपण भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतोय. कुठचीही भाषा असं म्हणताना त्याच्यामध्ये भाषण अपेक्षित आहे आणि किंवा बोली आपण म्हणतो तर बोली याच्यामध्ये सुद्धा बोलणं अपेक्षित आहे. आणि अर्थातच भाषण किंवा बोलणं ह्या सगळ्यासाठी जे आवश्यक असतं ते सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी साधन म्हणजे शब्द. या शब्दांच्या बाबतीत कवी सुधीर मोघे यांनी असं म्हटलं आहे, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. शब्द हे किती सामर्थ्यवान असतात हे ह्या ओळींमधून आपल्या लक्षात येतं. आपण एखादी भाषा बोलत असताना आपण प्रत्येक शब्दाचा विचार करणं गरजेचं आहे, जो आपल्याकडनं होत नाही. आणि आकाशवाणी हे असं एक माध्यम आहे की जे पूर्णपणे भाषा, शब्द या सामर्थ्यावरतीच वर्षानुवर्ष अविरतपणे सेवा देत आहे. त्यामुळे भाषेचा विचार, शब्दांची निवड ही योग्य, अचूक व्हावी या दृष्टीने आकाशवाणीमध्ये काम करणारी आम्ही सर्व मंडळी नेहमीच विचार करत असतो. भाषा आपल्याकडे असं म्हटलं जातं की दर कोसावरती बदलत असते, गावागावामध्ये भाषा बदलत असते. म्हणजे बोलण्याचे हेल काही वेळेला वेगळे असतात, बोलण्याची पद्धत वेगळी असते, तर काही वेळेला भाषेतले शब्दसुद्धा निराळे असतात. म्हणजे एखाद्या वस्तूला एका ठिकाणी एक शब्द असेल तर दुसऱ्या गावामध्ये वेगळा शब्दसुद्धा वापरला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये म्हणायचं झालं तर खानदेशची भाषा वेगळी आहे, बहिणाबाईंची भाषा आपल्याला माहिती आहे. त्याच्यातले अनेक शब्द हे फार अगदी आपण रोज वापरत नसलो तरी ते आपल्याला खूप जवळचे वाटतात. त्याच्यामध्ये एक मायेचा ओलावा जाणवतो. अशा तऱ्हेचे बहिणाबाईंचे शब्द आहेत, अशा तऱ्हेची त्यांची भाषा आहे. कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडीशी अनुनासिक अशी भाषा ऐकायला येते, पण त्यातही प्रेम आपल्याला दिसतं. मालवणीचा एक वेगळा ढंग आहे आपल्याकडे. असे भाषेचे वेगवेगळे प्रकार हे आपल्या एका राज्यामध्ये आपल्याला अनुभवता येतात. अर्थात भारतात तर भाषांचे इतकं वैविध्य आहे आणि ह्या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गावांमधल्या भाषांच्या वापरामध्ये, शब्दांच्या वापरामध्ये बदल आपल्याला दिसून येतात. काही वेळेला आपल्याकडे म्हटलं जातं अडगळीत काही शब्द गेलेले आहेत. मला अडगळीत म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांना विस्मरणात गेलेले असे काही शब्द आहेत असं म्हणावंसं वाटतं की जे आपण पूर्वी वापरत होतो पण हल्ली हा शब्द ऐकायला येत नाही. जसं पण हे आता आपण सगळीकडे इतकं जास्त वापरायला लागलो आहे की सुद्धा, ही असा प्रत्यय लावून सुद्धा आपल्याला बोलता येतं याचा विसर काही वेळेला पडला आहे की काय असा प्रश्न पडतो. किंवा कोकणातल्या गावांमध्ये काही शब्द असतात, बोगणं म्हटलं जायचं किंवा घंगाळ, या वस्तूही आता कुठेतरी नष्ट पावत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा वापर करत नसल्यामुळे ते शब्दही वापरामध्ये येत नाही आहेत असं घडतं आहे. त्यामुळे अशा बऱ्याच शब्दांचा पुन्हा संग्रह करावा, त्यांचीसुद्धा ओळख व्हावी असं वाटतं. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमातून काही काही वेळेला आपल्या संवादातून असे आम्ही शब्द अधूनमधून पेरत असतो आणि लोकांना ते ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं, अरे वा, असाही शब्द होता तर, आणि आजच्या काळातही असा शब्द कोणी वापरत आहे. तर त्यामुळे भाषेचा वापर हा अधिक सजगतेने होण्याची गरज आहे. यंदाचं वर्ष हे कवयित्री शांताबाई शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शांताबाई तर शब्दांच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत अतिशय त्यांचा अट्टाहास असायचा की ती योग्य असायला हवी, योग्य शब्दांची निवड हवी, शुद्ध असायला हवी भाषा. शुद्ध म्हणजे प्रमाण भाषा किंवा
ग्रामीण भाषा त्यांना मान्य नव्हती अशातला भाग नाही, परंतु शब्दांचा मात्र योग्य आपण उच्चार आणि वापर योग्य ठिकाणी करायला हवा. शांताबाईंनी त्यांच्या लेखामध्ये असे उल्लेख केलेले आहेत काही शब्दांचे. तथाकथित किंवा प्रथित यश हे शब्द सर्रास फार चुकीचे उच्चारले जातात किंवा लिहिले सुद्धा जातात, याविषयीचा त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. शांताबाईंच्याच काही ओळींनी मला वाटतं आजच्या आपल्या ह्या संवादाचा समारोप करावा. शांताबाई असं म्हणतात, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा, हा दैवे दिलेला वारसा. नमस्कार. वा, नेहा मॅम, किती सुंदर अशा शांता शेळकेंच्या ओळी तुम्ही आम्हाला ऐकवल्यात. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझे चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. वा, शब्दांचं किती सुंदर असं वर्णन या ओळींमध्ये केलेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा नेहा मॅम किती छान पद्धतीने शब्दांचं सामर्थ्य जे आहे ते आम्हाला उलगडून दाखवलेलं आहे. आणि किती छान आठवणी तुम्ही आज आम्हाला इथे सांगितल्यात. शब्दांचं गोडवा कसा असतो, बोलीभाषेचा गोडवा कसा असतो, या सगळ्यांची खूप छान माहिती तुम्ही आम्हाला आज इथे दिलेली आहे. मनःपूर्वक आपले आभार. आपण सृजन रंगच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. धन्यवाद. यानंतर आपण ऐकणार आहोत कविता. हा आपला कविमित्र आहे गीतेश शिंदे. गीतेशबद्दल काय सांगावं, म्हणजे एकदम आपला तरुण तडफदार असा हा मित्र आहे. भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्याने पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. याबरोबरच अनुवादक आहे तो उत्तम, आणि त्याच्या स्वतःचे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ते सुद्धा जवळजवळ 4 त्याच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि 9 वेगवेगळ्या ज्या साहित्य संस्था आहेत त्यांचे पुरस्कार त्याच्या या निमित्त मात्र या कविता संग्रहाला मिळालेले आहेत. तर किती कौतुकाची बाब आहे. त्याचबरोबर सृजन संवाद या नावाची त्याची स्वतःची प्रकाशन संस्था आहे, ज्यामधून तो विविध पुस्तकं जी आहेत ते आपल्यासमोर नेहमीच आणत असतो. तर असा हा आपला कविमित्र आज आपल्यासोबत आहे आणि तो सादर करणार आहे त्याच्या काही कविता. तर गीतेश, तुझं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो. सृजन रंग संस्था आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमात मी गीतेश गजानन शिंदे माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतो आहे. सध्याचा काळ हा फार बिकट काळ आलेला आहे आणि आपण ऑनलाईन माध्यमातून पुन्हा एकदा भेटतो आहोत. आणि अवतीभोवती वावरताना आपल्याला अशी अनेक झाडं दिसतात ज्यांची मुलं ही दूरदेशी परदेशात आहेत. ती त्यांची वाट पाहत आहेत. त्या झाडांबद्दलची कविता. कवितेचं शीर्षक झाड. झाड बोलतच नाही, उभा आहे मुकमुक. झाड बोलतच नाही, उभा आहे मुकमुक. वर रिकामे घरटे, लागे मनी रुख रुख. झाड बोलतच नाही, उभं आहे मुकमुक. वर रिकामे घरटे, लागे मनी रुख रुख. पांगताच सारे पक्षी, त्याची बसलेली वाचा. पांगताच सारे पक्षी, त्याची बसलेली वाचा. भिजे आठव सैन, डोळ्यांतील खोलकाचा. पांगताच सारे पक्षी, त्याची बसलेली वाचा. भिजे आठव सैन, डोळ्यांतील खोलकाचा. प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. आहे मुळात रुजून, ऊन सावलीची माया. जरी जाहल्या निष्पर्ण, हात हलविती फांद्या.
जरी जाहल्या निष्पर्ण हात हलविती फांद्या, अडकल्या पतंगाच्या मागे उरल्यात चिंध्या. जरी जाहल्या निष्पर्ण हात हलविती फांद्या, अडकल्या पतंगाच्या मागे उरल्यात चिंध्या. किती गेलेले बहर फुलं झाली माती मोल. किती गेलेले बहर फुलं झाली माती मोल, तरी झाले नाही कधी झाड इतके अबोल. किती गेलेले बहर फुलं झाली माती मोल, तरी झाले नाही कधी झाड इतके अबोल. असा एकटेपणानं कसा झेलावा उन्हाळा. असा एकटेपणानं कसा झेलावा उन्हाळा. दूर पांगली पाखर कधी भरेल ही शाळा. दूर पांगली पाखर कधी भरेल ही शाळा. झाड बोलतच नाही उभं आहे मुकमुक. झाड बोलतच नाही उभं आहे मुकमुक. वर रिकामे घरटे लागे मनी रुख रुख. मनी रुख रुख. मनी रुख रुख. वा गितेश, खूपच छान. खूप सुंदर अशा कविता गितेशने आत्ता आपल्यासमोर सादर केल्या. झाडमध्ये त्याने म्हटलेलं आहे की झाडं बोलतच नाही उभं आहे मुकमुक. किती छान ना. याच कवितेत शेवटला त्याने म्हटलेलं आहे, असं एकटेपणानं कसं सोसावा उन्हाळा. दूर पांगली पाखरं कधी भरेल ही शाळा. गेली 2 वर्ष खरंच मंडळी की आपल्याकडे कोरोनामुळे शाळा बंद आहेत आणि मुलं जी आहेत ती आपल्या मित्रांना, आपल्या अभ्यासाला, शिक्षकांना आणि आपल्या शिक्षणाला सुद्धा पारखी झालेली आहेत. आशा करूयात की लवकरच कोरोना आणि हे जे संकट आपल्या पाठीमागे 2 वर्ष लागलेलं आहे हे लवकर निघून जाईल आणि आपण सगळेजण मोकळेपणाने श्वास घेऊ पुन्हा एकदा आणि खरंच प्रत्यक्ष भेटून एकमेकांना असेच विविध कार्यक्रम आपण सादर करू. गितेश, धन्यवाद. तू इतके छान तुझ्या 2 कविता सादर केल्यात. उत्तर ही सुद्धा तुझी खूप सुंदर कविता होती. भरकटण्याचाही जर सोहळा झाला तर अवघड अशा प्रश्नांचेही सापडतेच उत्तर.